श्री स्वामी समर्थ. आज आपण धनुराशीविषयी माहिती बघणार आहोत. संपूर्ण राशीचक्रातील 9वी रास म्हणजे धनुरास. आता धनुराशीचे पुरुष कसे असतात तर ज्योतिषशास्त्रात धनुराशीचा स्वामी गुरु आहे. गुरु सर्व देवतांचा नक्षत्रांचा गुरु मानला जातो. गुरुच्या प्रभावामुळे सर्वसाधारण कुटुंबात जन्मलेले धनु व्यक्ती फारसे शिकलेले नसतानाही विद्वान, ज्ञानी, नीती निपुण, दार्शनिक, प्रगतिशील असतात. युद्धासाठी तत्पर घोड्यावर स्वार एक धनुष्यधारी योद्ध्याचे चित्र या राशींच्या लोकातील क्षत्रियत्वाचे गुण प्रगट करणारे आहे. या राशींचे पुरुष आपली मानमर्यादा, प्रतिष्ठा, इज्जत, मौलिक सिद्धांतांच्या रक्षणासाठी मागचा पुढचा विचार न करता लढायला मरायलाही तयार असतात. आपल्या या अज्ञान व क्रोधी वृत्तीमुळे समाजात व कुटुंबात मित्रांऐवजी शत्रूंची संख्या अधिक असते. यांच्या अहंपणामुळे कुटुंबात नेहमी द्वेष, कलह, अशांत वातावरण असते. तरीसुद्धा मानसिक तणाव व अशांतीला कारणीभूत स्वतःलाच दोषी न समजता इतरांना हे दूषणे लावतात. त्यांचा राग त्यांच्या प्रगतीत नेहमी अडसर बनतो. हे सत्य ते समजत नाहीत. आपला अहंकार व क्रोधावर नियंत्रण ठेवण्यात यश मिळवले तर ते प्रगतीच्या शिखरावर पोहोचू शकतात. ध्येयपूर्तीसाठी लागणारी निष्ठा, योग्यता व हव्यास यांच्यात जन्मताच असतो. गुरुग्रह योगामुळे धनु व्यक्ती लहानपणापासून बुद्धिमान असल्याने आपल्या योग्यतेच्या जोरावर चांगली प्रतिष्ठित नोकरी मिळवू शकते. परंतु नोकरीत समाधान मिळवण्याऐवजी मानसिक निराशाच यांच्या पदरी पडते. याचा परिणाम त्यांच्या दैनंदिन जीवनावर व कुटुंबातील सर्वांवरच व पत्नीवरही होतो. धनु व्यक्तीला ग्रह नक्षत्रानुसार एक कुशल आणि योग्य पत्नी मिळते. ती बुद्धिमान, प्रामाणिक, विश्वासू, आज्ञावंत व व्यवहार कुशल असण्याबरोबरच रात्रंदिवस पती सेवापरायण असते. परंतु तिला मात्र तिच्या मनाप्रमाणे काही मान, सन्मान, प्रेम मिळत नाही. यामुळे ती पतीची उपेक्षा करते. धनुराशीचे लोक एकांतप्रिय आणि गंभीर प्रवृत्तीचे असतात. त्यांना मुलांची आवश्यकतेपेक्षा जास्त हुल्लडबाजी, अनुशासनहीनता आलेला पाहुणा 2-3 दिवस जास्त राहायला मुळीच आवडत नाही. धनुराशीचे महाभाग प्रगतिशील असून देखील आपले जीवन साधे, नीती, अनुशासनयुक्त घालवू इच्छितात. कोणतीही गोष्ट अनैतिक मार्गाने प्राप्त करण्याची त्यांची इच्छा नसते. ते आपल्या वायद्याचे पक्के असतात. केलेला वायदा कोणत्याही परिस्थितीत चुकू देत नाहीत. आपल्या शत्रूंचा सूड घेण्याची भावना मात्र स्थायी स्वरूपात असते. आपल्या स्वभावानुसार प्रेम, कामक्रीडा आणि भौतिक सुखाबाबत मर्यादित व नियमित असतात. धनुराशीचे पुरुष महाभाग, रागीट, चिडचिड्या स्वभावाचे, भांडखोर असतात. धनसंपत्तीच्या वाटणीच्या वेळी लहान-सहान गोष्टीवर समजूतदारपणे वागून समझोता करतात. परिस्थितीनुरूप आपल्या स्वभावाला मुरड घालण्याची कला यांना चांगली अवगत असते. मान सन्मानाच्या बाबतीत मात्र ते कसलाही समझोता करण्यास तयार होत नाहीत. आपल्या फायद्यासाठी अनैतिक मार्गाचा अवलंब करून कोणावर जोर जबरदस्ती करून आपला फायदा करून घेत नाहीत आणि या वाटेने इतरांनाही आपणाकडून फायदा मिळवू देत नाहीत. आपले वैवाहिक जीवन सुखी करण्याचा आटोकाट प्रयत्न करतात, पण रागीट स्वभावामुळे अयशस्वी होतात. आता धनुराशीच्या महिला कशा असतात तर धनुराशीच्या महिलांचे व्यक्तिमत्व व शारीरिक बांधा अत्यंत मोहक व आकर्षक असतो. त्यांच्या चेहऱ्यावर आढळणारी परिपक्वता व विचित्र सौम्यपणा कोणालाही सहजगत्या आकर्षित करतो. या राशींच्या महिला मधाळ, विनम्र, भावुक, प्रेमळ व संवेदनशील असतात. कुशल गृहिणीचे सर्व गुण यांच्यात संपन्न असतात. ते आपल्या प्रेमी, पती अथवा ओळखीच्या व्यक्तीकडून होणाऱ्या अनुचित गोष्टीला अजिबात थारा देत नाहीत व ते सहनही करीत नाहीत. असा प्रसंग आलाच तर भांडत न बसता त्यापासून दूर जातात. प्रेम व कामजीवन संयमित असते. धनुराशीच्या मित्र व शत्रू राशी कोणत्या? मकर आणि कुंभ या राशीच्या मित्र राशी आहेत. मीन, कर्क, वृश्चिक व शत्रू राशी आहेत. धनुराशीच्या लोकांचे मेष राशीच्या स्त्री पुरुषांची फार चांगले जमते. मकर राशीकडून धनलाभ होतो. कर्क व वृश्चिक राशीकडून खर्च होतो. धनु, मिथुन यांचे वैवाहिक जीवन फार सुखी होते. अशा प्रकारे धनुराशीबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका. धन्यवाद.